हो, हरकत नाही, चालू करूयात आपण. बरोबर 4 वाजता संपवूयात. हो की नाही? हो, चालतंय. रामकृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. रामकृष्ण. ताई कोणत्या ग्रंथातून वाचताय? श्रीमद भगवत गीता साधक संजीवनी. हं. साधक संजीवनी 17वा 17वा अध्याय अध्याय. आहे. हा. 17वा अध्याय, पहिला श्लोक. 17व्या अध्याय 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकावर चालू झालेला आहे. त्यालाच अनुसरून अर्जुन तेथे आलेले यह शास्त्रविधी मुत्सृज्य, जे शास्त्रविधीचा त्याग करून याऐवजी येथे ये शास्त्रविधी मुत्सृज्य असेच म्हणून कामकारत, म्हणजे मनास वाटेल त्या प्रकारे ऐवजी श्रद्धयान्विता, श्रद्धेने असं म्हणतात, वर्तते वर्तन करतो, ऐवजी यजनते यजन करतात म्हणतात. आणि न स सिद्धिम वाप्नोती न सुखम न पारंगतीम, तो सिद्धी आणि परमगतीला प्राप्त होत नाही, ऐवजी तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमहो रजस्तमः, त्यांची निष्ठा कोणती आहे? सात्विकी. सात्विकी दैवी संपत्ती असलेली किंवा राजसी तामसी आसुरी संपत्ती असलेली, म्हणून भगवंतांना प्रश्न करतात अर्जुन. यह शास्त्र विद्यी मुत्सृज्य सत्वमहो रजस्तमः. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद संपूर्ण जीवांच्या कल्याणासाठी आहे. त्या दोघांसमोर कलियुगाची जनता होती, कारण द्वापार युग समाप्त होत आले होते. भावी कलियुगी जीवांकडे दृष्टी ठेवून अर्जुन विचारतात की महाराज, ज्या पुरुषांचा भाव फार चांगला आहे, श्रद्धा भक्तीही उत्तम आहे, परंतु ते शास्त्रविधी जाणत नाहीत. जर त्यांनी जाणला असता तर पालन केलं असता, पण त्यांना कल्पनाच नाही. मग त्यांची कोणती गती होते? पुढे येणाऱ्या पिढीत शास्त्रज्ञान फार कमी राहील. त्यांना चांगला सत्संगही मिळणे कठीण राहील, कारण पूर्वीच्या युगातही उत्तम संत महात्मे कमीच झाले आहेत. मग कलियुगात तर त्याहीपेक्षा कमी होणार. कमी असले तरी जर अंतःकरणातून इच्छा असेल तर त्यांना सत्संग मिळू शकेल. परंतु कलियुगात कठीण गोष्ट ही आहे की त्या युगामध्ये दंभ, पाखंड जास्त असल्याने कित्येक दंभ आणि पाखंडी पुरुष संत बनतात. म्हणून खरे संत ओळखणे कठीण होते. अशा प्रकारे प्रथम तर संत महात्मा मिळणेच कठीण, आणि समजा मिळालेच तर त्यातले कोणते संत कसे आहेत याची ओळख प्राय होत नाही. आणि ओळख पटल्याशिवाय त्यांचा संग केल्याने काही विशेष लाभ होईल असेही नाही. म्हणून जे शास्त्र विधीलाही जाणत नाहीत आणि ज्यांना चांगल्या संतांचा संगही मिळाला नाही, परंतु जे काही भजन पूजन करतात, श्रद्धेने करतात, अशा मनुष्यांची निष्ठा कोणती असते? सात्विकी अथवा राजसी तामसी? सत्वमाहो रजस्तमः, या पदात सत्वगुण दैवी संपत्तीत आणि रजोगुण व तमोगुण आसुरी संपत्तीत घेतले गेले आहेत. रजोगुण आसुरी संपत्तीत घेण्याचे कारण हे आहे की रजोगुण तमोगुणाच्या फार जवळ आहे. गीतेमध्ये कित्येक ठिकाणी याबद्दल उल्लेख आला आहे. जसे दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या ते 63व्या श्लोकात काम अर्थात रजोगुणापासून क्रोध आणि क्रोधापासून मोहरूपी तमोगुणाचे उत्पन्न होणे सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे 18व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात हिंसात्मक आणि शोकान्वित ही रजोगुणी कर्त्यांची लक्षणे सांगितली आहेत. आणि 18व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात हिंसा ही तामस कर्माचे लक्षण आणि 35व्या श्लोकात शोक हे तामस धृतीचे लक्षण सांगितले आहे. अशा प्रकारे रजोगुणाची आणि तमोगुणाची लक्षणे मिळती जुळती आहेत. सात्विक भाव, आचरण आणि विचार दैवी संपत्तीचे असतात, आणि राजसी तामसी भाव, आचरण आणि विचार आसुरी संपत्तीचे असतात. संपत्ती अनुसारच निष्ठा असते, कारण मनुष्याचे जसे भाव, आचरण आणि विचार असतात
त्यानुसारच त्याची स्थिती निष्ठा असते. स्थितीनुसारच पुढे गती होते. आपण म्हणता की शास्त्रविधीचा त्याग करून मनाला वाटेल त्या पद्धतीने आचरण केले तर सिद्धी, सुख आणि परमगती मिळत नाही. अहो, जर त्यांच्या निष्ठेचाच पत्ता नाही तर मग त्यांच्या गतीचा काय पत्ता लागणार? म्हणून आपण त्यांची निष्ठा कोणती ते सांगावी. मग कळेल की सात्विक गतीला जाणारे आहेत की राजसी तामसी गतीला जाणारे आहेत. कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षित करणारा असा आहे. येथे कृष्ण संबोधन देण्याचे तात्पर्य असे वाटते की आपण अशा मनुष्यांना अंतिम समयी कोणीकडे खेचून न्याल, त्यांना कोणत्या गतीला न्याल? 6व्या अध्यायाच्या 37व्या श्लोकातही अर्जुनाने गतीविषयक प्रश्नात कृष्ण संबोधन दिले आहे. कां गतिं कृष्ण गच्छति. येथेही अर्जुनाचे निष्ठा विचारण्याचे तात्पर्य गतीविषयीच आहे. मनुष्याला भगवंत खेचून घेतात की तो कर्मानुसार स्वतः खेचला जातो? वस्तुतः कर्मानुसारच फल मिळत असते, परंतु कर्मफलाचे विधायक भगवंत असल्याने भगवंताचे खिचून घेणे संपूर्ण कर्मफलाच्या अनुषंगानेच असते. तामसी कर्माचे फल नरक असणार तर मग भगवंत नरकाकडे खेचतील. वास्तविक नरकाद्वारे पापांचा नाश करून प्रकारांतराने भगवंत आपल्याकडेच खेचतात. त्यांचे कोणाशीच वैर किंवा द्वेष नसतो. म्हणूनच तर आसुरी योनीत जाणाऱ्यांसाठी भगवंत म्हणतात की ते मला प्राप्त करून न घेता अधोगतीस गेले. 16व्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकात हे आपल्याला सांगितलेलं आहे. कारण त्यांचे अधोगतीला जाणे भगवंतांना पसंत नसते. म्हणून मनुष्य सात्विक असो, राजस असो अथवा तामस असो, भगवंत सर्वांना आपल्याकडेच खेचतात. याच भावनेने येथे कृष्ण संबोधन आले आहे. शास्त्रविधी जाणली नाही तरी प्रत्येक मनुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वभावता श्रद्धा तर राहतच असते. त्या श्रद्धेचे प्रकार पुढील श्लोकात सांगतात. रामकृष्ण हरी. पहिला श्लोक घ्यायचा राहिला होता, आता घेते. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. मनुष्याची ती स्वभावापासून उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी, तसेच राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असते. ती तू माझ्याकडून ऐक. त्रिविधा भवती श्रद्धा देही नामचा स्वभावजा. श्रद्धा 3 प्रकारची असते. ती श्रद्धा कोणती आहे? संगजा आहे की शास्त्रजा आहे की स्वभावजा आहे? तर म्हणतात की ती स्वभावजा आहे. सा स्वभावजा अर्थात स्वभावापासून उत्पन्न झालेली स्वतः सिद्ध श्रद्धा आहे. ती संग किंवा शास्त्र कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. ती माणसे स्वाभाविक या प्रवाहात वाहत जात आहेत आणि देवादिकांचे पूजन करत आहेत. सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. ती स्वभावजा श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विकी, राजसी आणि तामसी. त्या तिन्ही वेगवेगळ्या ऐक. मागील श्लोकात सत्वमाहो रजस्तमः पदात आहो अव्यय देण्याचे तात्पर्य हे होते की अर्जुनाच्या दृष्टीत सत्वमने दैवी संपत्ती आणि रजस्तमने आसुरी संपत्ती हे 2च विभाग आहेत आणि भगवंत सुद्धा बंधनाच्या दृष्टीने राजसी तामसी दोन्हींना आसुरी संपत्तीच मानतात. निबंधाया सुरीमता 16व्या अध्यायाचा 5वा श्लोक. परंतु बंधनाच्या दृष्टीने राजसी आणि तामसी एक असूनही दोहोंच्या बंधनात फरक आहे. राजस माणसे सकाम भावानेच शास्त्रविहित कर्म करतात आणि म्हणून ते स्वर्गादी उत्तम लोकात जाऊन आणि तेथील भोग भोगून पुण्य क्षीण झाल्यावर मग मृत्यू लोकात परत येतात. क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती 9व्या अध्यायाचा 21वा श्लोक आहे. परंतु तामस माणसे शास्त्रविहित कर्म करीत नाहीत, म्हणून ते कामना आणि मूढतेमुळे अधोगतीला जातात. अधो गच्छन्ति तामसाः 14व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. अशा प्रकारे राजस आणि तामस दोन्ही माणसांचे बंधन कायम राहते. दोन्हींच्या बंधनातील फरकाच्या दृष्टीनेच भगवंत आसुरी संपदा असलेल्यांची श्रद्धा राजसी आणि तामसी अशी 2 प्रकारची सांगतात. सात्विकी, राजसी आणि तामसी तिन्ही श्रद्धा वेगवेगळ्या ऐकण्याची आज्ञा देतात.
रामकृष्ण हरी. तिसरा श्लोक आहे. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. हे भारता, सर्व मनुष्यांची श्रद्धा अंतःकरणारूप असते. हा मनुष्य श्रद्धामय आहे, म्हणून जो जशा श्रद्धेचा आहे तेच त्याचे स्वरूप आहे, अर्थात तीच त्याची निष्ठा आहे, स्थिती आहे. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. मागील श्लोकात ज्याला स्वभावजा म्हटले गेले आहे त्यालाच इथे सत्वानुरूप म्हटलेले आहे. सत्व म्हणजे अंतःकरण. अंतःकरणारूप श्रद्धा असते, अर्थात अंतःकरण जसे असते त्यात सात्विक, राजस अथवा तामस असे संस्कार असतात आणि तशीच त्याची श्रद्धा असते. दुसऱ्या श्लोकात ज्यांना देही नाम पदाने म्हटले होते त्यांनाच येथे सर्वस्य पदाने म्हणत आहेत. सर्वस्य पदाचे तात्पर्य जे शास्त्रविधी जाणत नाहीत आणि देवादिकांचे पूजन करतात त्यांचीच नव्हे, तर जे शास्त्रविधी जाणोत अथवा न जाणोत, मानोत अथवा न मानोत, अनुष्ठान करोत अथवा न करोत आणि कोणत्याही वर्ण, आश्रम, संप्रदाय, देश इत्यादींची कोणतीही व्यक्ती असो, त्या सर्वांची स्वाभाविक श्रद्धा तीन प्रकारची असते. श्रद्धामयोऽयं पुरुषः. हा मनुष्य श्रद्धाप्रधान आहे, म्हणून त्याची जशी श्रद्धा असेल तसेच त्याचे रूप असते. त्याच्याकडून जी प्रवृत्ती होईल ती श्रद्धेच्या अनुषंगाने श्रद्धेनुसार यो श्रद्धस्स एव सः. जो मनुष्य आचार आणि प्रत्येक भाव आणि होईल, जोपर्यंत तो त्याच्या संसाराशी आपला संबंध ठेवील तोपर्यंत त्याचे अंतःकरण रूपच स्वरूप असेल. मनुष्याची सांसारिक प्रवृत्ती संसारातील पदार्थांना सत्य मानणे, पाहणे, ऐकणे आणि भोगणे यामुळे होते. तसेच परमार्थिक प्रवृत्ती परमात्म्याविषयी श्रद्धा असल्याने होते, ज्याला आपण आपल्या अनुभवाने जाणत नाही, पण पूर्वीच्या स्वाभाविक संस्काराने, शास्त्राने, संत महात्मा यांच्याकडून ऐकल्याने, पूज्य भावनेने त्यावर विश्वास करतो, त्याचे नाव श्रद्धा आहे. श्रद्धा असली तरच आध्यात्मिक मार्गात प्रवेश होतो. मग तो मार्ग कर्मयोगाचा असो, ज्ञानयोगाचा असो अथवा भक्तियोगाचा असो. साध्य आणि साधन या दोन्हीवर श्रद्धा असल्याशिवाय आध्यात्मिक मार्गात प्रगती होत नाही. मनुष्य जीवनात श्रद्धेचे फार महत्व आहे. मनुष्याची जशी श्रद्धा तसे त्याचे स्वरूप, तशी त्याची निष्ठा असते. यो यच्छ्रद्धस्स एव सः. 17व्या अध्यायाचा 3रा श्लोक. तो आज जरी तसा दिसत नसला तरी काय झाले, योग्य वेळ येताच तो तसा बनेलच. आपल्या अंतःकरणातील भावांचा सखोल विचार करावा की संगतीने बनलेली आवड, शास्त्राने कोणाच्या सांगण्याने, गुरुच्या उपदेशाने बनलेली आवड, अशा ज्या अनेक आवडी आहेत त्या सर्वात मुळाशी उद्बुद्ध होणारी आपली स्वाभाविक आवड कोणती? मुळात सर्वांची स्वाभाविक आवड ही असते की मी संपूर्ण दुःखातून मुक्त व्हावे आणि मला चिरकाल महान सुख मिळावे. अशी आवड सर्व प्राण्यात असते. माणसात ही आवड काही प्रमाणात जागृत राहते. त्यामध्ये पूर्वजन्माचे जसे संस्कार आहेत आणि या जन्मामध्ये ज्या मातापित्यापासून जन्मले आहेत त्या वातावरणात राहिले आहेत, जसे त्यांना शिक्षण मिळाले आहे, जसे दृश्य समोर आले आहे आणि ईश्वर, परलोक आणि पुनर्जन्म याविषयीची मते, मुक्ती आणि बंधन, सत्संग आणि कुसंग याबद्दल ऐकलेली मते, त्या सर्वांचा त्याच्यावर अदृश्य रूपाने परिणाम होतो. त्या परिणामामुळे त्यांची एक धारणा बनते. त्यांची सात्विकी, राजसी अथवा तामसी अशी प्रकृती असेल त्यानुसारच ते त्या धारणेला पकडतात आणि त्या धारणेनुसारच त्यांची आवड, श्रद्धा बनते. त्यात म्हटलं काय सात्विकी झालं मग त्याचं? रामकृष्ण म्हणे हरी. नाही काम चालू आहे. कंटिन्यू करत आहे. रामकृष्ण प्लीज हरी. कोणी अनम्यूट करू नका स्वतःला. नीता पाटील बंद करा.
त्यात सात्विकी श्रद्धा परमात्म्याकडे लावणारी, तर राजसी तामसी श्रद्धा संसाराकडे लावणारी असते. गीतेमध्ये जेथे कोठे सात्विकतेचे वर्णन आले आहे ते परमात्म्याकडेच लावणारे आहे. म्हणून सात्विकी श्रद्धा परमार्थिक झाली आणि राजसी तामसी श्रद्धा संसारिक झाली. अर्थात सात्विक श्रद्धा दैवी संपत्ती झाली आणि राजसी तामसी श्रद्धा आसुरी संपत्ती झाली. दैवी संपत्तीला प्रकट करणे आणि आसुरी संपत्तीचा त्याग करण्याच्या उद्देशाने 17वा अध्याय चालू आहे. कारण कल्याणेच्छुक मनुष्यासाठी सात्विकी श्रद्धा म्हणजे दैवी संपत्ती ग्राह्य आहे आणि राजसी तामसी श्रद्धा म्हणजे आसुरी संपत्ती ही त्याज्य आहे. जो मनुष्य आपले कल्याण इच्छितो त्याची श्रद्धा सात्विकी असते. जो मनुष्य या जन्मात तसेच मृत्यूनंतरही सुख संपत्ती स्वर्गादी इच्छितो त्याची श्रद्धा राजसी असते. आणि जो मनुष्य पशुप्रमाणे मूढतापूर्वक केवळ खाणे पिणे भोग भोगणे तसेच प्रमाद आळस निद्रा खेळ खेळणे नाटक तमाशे इत्यादी मध्ये लागलेला असतो त्याची श्रद्धा तामसी असते. सात्विक श्रद्धेसाठी सर्वात प्रथम गोष्ट ही आहे की परमात्मा आहे. शास्त्र संत महात्मा गुरुजन यांच्याकडून ऐकून पूज्य भावाने परमात्मा आहे आणि त्याला प्राप्त करून घ्यावयाचे आहे असा विश्वास होणे याला श्रद्धा म्हणतात. योग्य श्रद्धा जेथे असते तेथे प्रेम आपोआप होते. कारण ज्या परमात्म्यात श्रद्धा असते त्याच परमात्म्याचा अंश हा जीवात्मा आहे. म्हणून श्रद्धा होताच हा परमात्म्याकडे खेचला जातो. आता जो परमात्म्यापासून विमुख होऊन संसारात लागला आहे तो देखील संसारात श्रद्धा विश्वास असल्यानेच लागला आहे. परंतु ही वास्तविक श्रद्धा नाही, उलट श्रद्धेचा दुरुपयोग आहे. ज्याप्रमाणे हा संसारात पैशावर विशेष श्रद्धा करतो की याने सर्व काही मिळते. ही श्रद्धा कशी झाली? कारण लहानपणी खाण्याचे आणि खेळण्याचे पदार्थ पैशाने मिळत होते. असे करता करता पैशालाच मुख्य मानले आणि श्रद्धा त्याच्यावरच बसली. त्यामुळे हा फारच पतनाकडे गेला. ही संसारिक श्रद्धा झाली. यापेक्षा श्रेष्ठ धार्मिक श्रद्धा असते की मी अमुक वर्णाचा आश्रमाचा आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ श्रद्धा परमार्थिक परमात्मा विषयक आहे. हीच वास्तविक श्रद्धा आहे आणि यानेच कल्याण होते. शास्त्राविषयी संत महात्म्याविषयी तत्वज्ञ जीवन मुक्ताविषयी जी श्रद्धा असते तीही परमार्थिक श्रद्धाच असते. ज्यांना शास्त्राचे ज्ञान नाही आणि संत महात्म्यांचा संघही प्राप्त झालेला नाही अशा माणसांची सुद्धा पूर्व संस्कारामुळे परमार्थिक श्रद्धा होऊ शकते. ही कशी ओळखावी? याची ओळख अशी आहे की अशा माणसांच्या अंतःकरणात स्वाभाविक हा भाव असतो की अशी एक महान शक्ती परमात्मा आहे की ती दिसत तर नाही पण आहे मात्र नक्की. अशा माणसांना स्वाभाविकच परमार्थिक गोष्टी फार प्रिय वाटतात आणि ते स्वाभाविकच यज्ञ दान तप तीर्थ व्रत सत्संग स्वाध्याय इत्यादी शुभ कर्मामध्ये प्रवृत्त होतात. जरी त्यांनी असे कर्म केले नाही तरीही सात्विक आहाराच्या स्वाभाविक आवडीवरून त्यांची श्रद्धा ओळखू येते. श्रद्धा अंतःकरणानुसारच असते. धारणा मान्यता भावना इत्यादी सर्व अंतःकरणात राहतात. म्हणून अंतःकरणात ज्या सात्विक राजस अथवा तामस गुणांची प्रधानता राहते त्या गुणानुसार धारणा मान्यता इत्यादी बनते आणि त्या धारणा मान्यता इत्यादीनुसारच 3 प्रकारची सात्विकी राजसी अथवा तामसी श्रद्धा बनते. सात्विक राजस आणि तामस तिन्ही गुण सर्व प्राण्यात राहतात. 18व्या अध्यायात 40व्या श्लोकात त्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे. त्या प्राण्यात कोणात सत्वगुणाची प्रधानता असते कोणात रजोगुणाची प्रधानता असते आणि कोणात तमोगुणाची प्रधानता असते. म्हणून हा नियम नाही की सत्वगुणाची प्रधानता असणाऱ्या मनुष्यात रजोगुण व तमोगुण नसतात. रजोगुणाची प्रधानता असणाऱ्या मनुष्यात सत्वगुण आणि तमोगुण नसतात
तसेच तमगुणाची प्रधानता असणाऱ्या मनुष्यात सत्वगुण व रजोगुण नसतात. 14व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात हे आपल्याला सांगितलेलं आहे. कारण प्रकृती परिवर्तनशील आहे. प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. म्हणून एखाद्यात रजोगुण तमगुणाची प्रधानता पाहून त्याला निकृष्ट मानू नये. कारण कोणता मनुष्य कधी समुन्नत होईल याचा नेम नसतो. कारण परमात्म्याचा अंश स्वरूप म्हणजे आत्मा तर सर्वांचे शुद्धच आहेत. केवळ संगती, शास्त्र, विचार, वायुमंडळ इत्यादीमुळे अंतःकरणात कोणत्या तरी एका गुणाची प्रधानता होते. अर्थात जशी संगती, शास्त्र इत्यादी मिळत असते तसेच मनुष्याचे अंतःकरण बनत असते आणि त्या अंतःकरणानुसारच त्याची सात्विकी, राजसी अथवा तामसी श्रद्धा बनते. म्हणून मनुष्याने सदा सर्वदा सात्विक संग, शास्त्र, विचार, वायुमंडळ इत्यादीचेच सेवन करीत राहिले पाहिजे. असे केल्याने त्याचे अंतःकरण तसेच त्यानुसार त्याची श्रद्धा ही सात्विकी बनेल, जी त्याचा उद्धार करणारी होईल. या उलट मनुष्याने राजस, तामस संगती, शास्त्र इत्यादीचे सेवन कधीच करू नये. कारण त्यामुळे त्याची श्रद्धा सुद्धा राजसी, तामसी बनेल, जी त्याची पतन करणारी होईल. श्रद्धा भाव आहे जसा श्रद्धा जसा ज्याचा भाव असतो तसेच त्याचे स्वरूप असते. भाव दोन प्रकारचा असतो, सद्भाव आणि असद्भाव. जो परमात्म्याकडे अग्रेसर करतो तो सद्भाव असतो आणि जो संसाराकडे अग्रेसर करतो तो असद्भाव असतो. दैवी संपत्तीत सद्भावाची मुख्यता राहते आणि आसुरी संपत्तीत असद्भावाची मुख्यता राहते. मी साधक आहे या जर असद्भावाची मुख्यता असेल तर अभिमान होतो आणि सद्भावाची मुख्यता असेल तर स्वाभिमान होतो. अभिमानाने आसुरी संपत्ती येते आणि स्वाभिमानाने दैवी संपत्ती येते. दुसऱ्यापेक्षा आपल्यात विशेषता दिसल्यास अभिमान होतो आणि आपले कर्तव्य पाहिल्यास स्वाभिमान होतो की मी साधन विरुद्ध काम कसे करू शकतो. अभिमान झाल्यास मनुष्य तर साधन विरुद्ध काम करून बसेल, परंतु स्वाभिमान झाल्यास त्याला साधन विरुद्ध काम करण्यास लाज वाटेल. स्वाभिमान झाल्यास तो सात्विकी कक्षेत जाईल आणि अभिमान झाल्यास राजसी, तामसी कक्षेत जाईल. रामकृष्ण हरी. 4था श्लोक आहे. यजन्ते सात्विका देवा यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजस मनुष्य यक्ष आणि राक्षसांचे आणि दुसरे जे तामस मनुष्य आहेत ते प्रेत आणि भूतगण यांचे पूजन करतात. यजन्ते सात्विका देवान. सात्विक अर्थात दैवी संपत्तीचे माणसं देवांची पूजा करतात. येथे देवान शब्दांतर्गत विष्णू, शंकर, गणेश, शक्ती आणि सूर्य या ईश्वर कोटीतील 5 देवतांचा अंतर्भाव होतो. कारण दैवी संपत्तीत देव शब्द ईश्वरवाचक आहे आणि त्यांची संपत्ती अर्थात दैवी संपत्ती मुक्ती देणारी आहे. दैवी संपत्ती मोक्षाय 16व्या अध्यायाचा 5वा श्लोक आहे. ती दैवी संपत्ती ज्यांच्यात प्रकट होते त्या दैवी संपत्तीवान साधकांची स्वाभाविक श्रद्धा ओळखण्यासाठी येथे यजन्ते सात्विका देवान हे पद आलेले आहे. ईश्वर कोटीच्या देवतेमध्ये सुद्धा साधकांची श्रद्धा वेगवेगळी असते. एखाद्याची श्रद्धा भगवान विष्णू, राम, कृष्ण इत्यादीवर असते, कोणाची भगवान शंकरावर असते, कोणाची भगवान गणेशावर असते, कोणाची भगवती शक्तीवर असते आणि कोणाची भगवान सूर्यावर असते. ईश्वराच्या ज्या रूपात त्यांची स्वाभाविक श्रद्धा असते त्यांचेच ते विशेषतेने यजन पूजन करतात. 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार या 33 प्रकारच्या शास्त्रोक्त देवतेंचे निष्काम भावाने पूजन करणे हे देखील यजन्ते सात्विका देवांच्या अंतर्गत समजावे. यक्ष रक्षांसी राजसाः. राजस मनुष्य यक्ष आणि राक्षसांचे पूजन करतात. यक्ष राक्षस हे देवयोनीत आहेत. यक्षात धनसंग्रहाची मुख्यता राहते आणि राक्षसात दुसऱ्यांचा नाश करण्याची मुख्यता राहते.
आपल्या कामनापूर्तीसाठी आणि दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी राजस माणसामध्ये यक्ष आणि राक्षसांचे पूजन करण्याची प्रवृत्ती असते. प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. तामस मनुष्य प्रेत आणि भूतांचे पूजन करतात. जे मेले त्यांना प्रेत म्हणतात आणि जे भूत योनीत गेले त्यांना भूत म्हणतात. येथे प्रेत शब्दांतर्गत आपल्या पितरांचा समावेश करू नये, कारण जे आपले कर्तव्य म्हणून निष्काम भावाने आपापल्या पितरांचे पूजन करतात ते तामस म्हटले जात नाहीत, उलट सात्विकच म्हटले जातील. आपापल्या पितरांच्या पूजनांचा भगवंतांनी निषेध केला नाही. पितृज्ञांती पितृव्रताः 9व्या अध्यायाचा 25वा श्लोक. तात्पर्य असे की जे पितरांचे सकाम भावाने पूजन करतात की पितरांनी आमचे रक्षण करावे, आम्ही जसे आमच्या पिता पितामह इत्यादीसाठी श्राद्ध तर्पण आदी करतो तसेच आमच्या भावी कुल परंपरेतील वंशजांनीही करावे. अशा सकाम भावनेने जे पितरांचे पूजन करतात ते पितरांना प्राप्त होतात, परंतु आपले माता पिता आजोबा आजी इत्यादी पितरांचे पूजन केल्याने पितरांना प्राप्त होत नाहीत. जे पितृऋणातून मुक्त होणे आपले कर्तव्य समजून निष्काम भावाने पितरांचे पूजन करतात ते सात्विक पुरुष आहेत, राजस नव्हेत. पितृलोकाला तेच जातात जे पितृव्रताः असतात, अर्थात जे पितरांना सर्वोपरी आणि आपले इष्ट मानतात तसेच पितरांवरच निष्ठा ठेवतात. असेच लोक पितृलोकाला तर जाऊ शकतात, परंतु त्यापुढे ते जाऊ शकत नाहीत. कुत्रा कावळा इत्यादींनाही जे निष्काम भावाने अन्न देतात, शास्त्रात असे विधान आहे की त्यामुळे त्यांची योनी प्राप्त होत नाही, कारण ते त्यांचे इष्ट नाही. ते तर शास्त्राज्ञेप्रमाणे तसे करतात. त्याचप्रमाणे पितरांचे श्राद्ध तर्पण इत्यादीही शास्त्राज्ञेनुसार निष्काम भावपूर्वक केल्याने पितृयोनी प्राप्त होत नाही. शास्त्र अथवा भगवंताची आज्ञा समजून केल्याने त्यांचा उद्धार होईल, म्हणून निष्काम भावाने केल्या गेलेल्या शास्त्रविहित नारायण बली गयाश्रद्ध इत्यादी प्रेत कर्मांना तामस समजू नये, कारण हे तर मृत प्राण्यांच्या सद्गतीसाठी केली जाणारी आवश्यक कर्मे आहेत. ती मेलेल्या माणसासाठी शास्त्राज्ञेनुसार प्रत्येकाने केली पाहिजेत. आपण शास्त्रविहित यज्ञादी शुभ कर्म करताना गणेश नवग्रह षोडश मातृका इत्यादींचे पूजन शास्त्राज्ञेनुसार निष्काम भावाने करतो. हे वास्तविक नवग्रहादिकांचे पूजन नसून शास्त्राचेच पूजन आदर झाला. जसे स्त्री पतीची सेवा करते तर तिचे कल्याण होते. विवाह तर प्रत्येक मनुष्याचा होऊ शकतो, परंतु वास्तविक कल्याण पतीच्या सेवेने होत नाही, तर पतीची सेवा करणे पातिव्रत्य धर्माचे पालन करणे ही ऋषी शास्त्र भगवंतांची आज्ञा आहे, म्हणून त्यांच्या आज्ञाचे पालनानेच कल्याण होते. देवता इत्यादींच्या पूजनाने पूजकाची म्हणजे पूजा करणाऱ्याची गती तशीच होईल हे सांगण्यासाठी येथे यजन्ते पद आलेले नाही. अर्जुनाने शास्त्रविधीचा त्याग करून यजन पूजन करणाऱ्यांची निष्ठा विचारली होती, म्हणून आपापल्या इष्टानुसार म्हणजे पूज्यतेनुसार पूजकाची निष्ठा श्रद्धा असते. याची ओळख करून देण्यासाठीच यजन्ते पद आलेले आहे. गीतेत यज्ञ शब्द फार व्यापक आहे, ज्याच्या अंतर्गत यज्ञ दान तप व्रत इत्यादी संपूर्ण कर्तव्य कर्मे येतात. गीतेच्या 4थ्या अध्यायाचा 24व्या आणि 25व्या श्लोकातही आपल्याला ते सांगितलेलं आहे. म्हणून येथेही यजन्ते पदाच्या अंतर्गत संपूर्ण कर्तव्य कर्म घ्यावे, ज्यामध्ये यज्ञ मुख्य आहे. प्रेतान भूतगणांश्चान्ये आपले जे पितर आहेत ते दुसऱ्यासाठी भूत आहेत आणि दुसऱ्याचे जे पितर आहेत ते आपल्यासाठी भूत आहेत. पितरांचे पूजन करणे तामस नाही, परंतु भूतांचे पूजन करणे तामस आहे. रामकृष्ण. 5वा आणि 6वा श्लोक. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता
कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चया. जे मनुष्य शास्त्र विधी रहित घोर तप करतात, जे दंभ व अहंकार यांनी चांगल्या प्रकारे युक्त आहेत, जे भोग पदार्थ, आसक्ती आणि हट्ट यांनी युक्त आहेत, जे शरीर स्थित पाच भूतांना अर्थात पाच भौतिक शरीराला तसेच अंतःकरणात स्थित असलेल्या मज परमात्म्यालाही कृश करणारे आहेत, त्या अज्ञानांना तू असुर निष्ठा असणारे म्हणजे आसुरी संपत्ती असणारे समज. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. या शास्त्रात ज्याचे विधान नाही उलट निषेध आहे असे घोर तप करण्यात ज्यांची आवड असते अर्थात त्यांची आवड सदा शास्त्राविरुद्धच असते. कारण तामसी बुद्धी 18व्या अध्यायात 32व्या श्लोकात सांगितलेलं आहे. तामसी बुद्धी असल्याने ते स्वतः तर शास्त्र जाणत नाहीत आणि दुसऱ्याने कोणी सांगितले तरी त्याचे ते मानू इच्छित नाहीत आणि तसे करूही इच्छित नाहीत. दंभाहंकार संयुक्ता. त्यांच्या मनात ही गोष्ट अगदी पक्की बसलेली असते की आजकाल जे काही भजन ध्यान स्वाध्याय इत्यादी करतात ते सर्व ढोंग आहे. दंभाशिवाय त्यात दुसरे काहीच नाही, म्हणून ते स्वतःही ढोंगच करतात. त्यांच्यात आपल्या बुद्धी कौशल्य चातुर्य ज्ञान इत्यादींचा इतका अभिमान भरलेला असतो की आम्हीच ज्ञानी, आम्ही लोकांना समजावू शकतो, आम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो, आम्ही शास्त्रातल्या गोष्टी कशाला ऐकायच्या, आम्हाला काही कमी माहिती आहे, आमच्या गोष्टी ऐकाल तर तुम्हालाही माहिती होईल, इत्यादी इत्यादी असे अनेक त्यांचे गैरसमज असतात. रामकृष्ण हरी. कामराग बलान्विताः. काम शब्द भोग पदार्थांचा वाचक आहे. त्या पदार्थामध्ये रंगून जाणे, तल्लीन होणे, एकरस होणे, राग ही आसक्ती आहे आणि त्यांना प्राप्त करण्याचा आणि कायम ठेवण्याचा जो हट्ट दुराग्रह आहे ते म्हणजे बल आहे. यांनी ते सदा युक्त असतात. त्या असुर स्वभावाच्या लोकांचा असा भाव असतो की मनुष्य शरीर मिळाल्यावरही जर हे भोग भोगले नाहीत तर हे मनुष्य शरीर पशुसारखेच झाले. सांसारिक भोग सामुग्री मनुष्याने मिळवली नाही तर मग काय मिळवले? मनुष्य शरीर मिळवूनही मनोवांछित भोग पदार्थ मिळाले नाहीत तर मग त्याचे जीवनच व्यर्थ आहे, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे प्राप्त सामुग्री भोगण्यात नेहमी तल्लीन राहतात आणि धन संपत्ती इत्यादी भोग सामुग्री प्राप्त करण्यासाठी दुराग्रहाने जिद्दीने तप करतात. कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम. ते शरीरात असणाऱ्या पाचही भूतांना पृथ्वी आप तेज वायू आकाश कृश करतात, शरीर सुकवितात आणि यालाच तप समजतात. शरीराला कष्ट दिल्याशिवाय तप होत नाही अशी त्यांची स्वाभाविक धारणा असते. पुढे 14व्या 15व्या आणि 16व्या श्लोकात जेथे शरीर मन वाणी तपाचे वर्णन आले आहे तेथे शरीराला कष्ट देण्याचा उल्लेख आलेला नाही. ते तप फार शांततेने होते, परंतु येथे ज्या तपाविषयी म्हटले आहे ते शास्त्रविरुद्ध भयानक तप आहे आणि अविधीपूर्वक शरीराला कष्ट देऊन केले जाते. माय चैवांत शरीरस्थम. भगवंत म्हणतात की असे लोक हृदयात स्थित असलेल्या मज परमात्म्याला देखील क्रोश करतात, दुःख देतात. कसे? तर ते माझ्या मतानुसार आज्ञेप्रमाणे वागत नाहीत, उलट विरुद्ध वागतात. 4थ्या श्लोकात शास्त्रविधी न जाणणाऱ्या श्रद्धायुक्त मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या पूजनासाठी यजंते पद आले आहे, परंतु येथे शास्त्रविधीचा त्याग करणाऱ्या मनुष्याकडून केलेल्या जाणाऱ्या पूजनासाठी तप्यंते पद आले आहे. याचे कारण आसुर निश्चय असणाऱ्या माणसांची तप करण्यातच पूज्य बुद्धी असते. तपच त्यांचा यज्ञ असतो आणि ते मनाला वाटेल त्या रीतीने शरीराला कष्ट देण्याचंच तप मानतात. त्यांच्या तपाचे लक्षण शरीराला कष्ट देणे सुकविणे हेच असते. ते तपाला फार महत्व देतात, त्याला फार चांगले समजतात.
परंतु भगवंतांना आणि शास्त्रांना मानित नाहीत. तप देखील तेच करतात जे शास्त्र विरुद्ध असते. फार उपाशी राहणे, काट्यावर झोपणे, उलटे लटकणे, एका पायावर उभे राहणे, शास्त्राज्ञे विरुद्ध अग्नीत तापणे, आपले शरीर, मन, इंद्रियांना कोणत्याही प्रकाराने कष्ट देणे इत्यादी हे सर्व असुर निश्चय असलेल्यांचे तप आहे. रामकृष्ण हरी. 7वा श्लोक आहे. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आहार ही सर्वांना 3 प्रकारचा प्रिय असतो आणि तसेच यज्ञ, तप आणि दान ही 3 प्रकारचे प्रिय असतात. अर्थात शास्त्रीय कर्मातही गुणांना अनुसरून 3 प्रकारची आवड असते. तू म्हणजे त्यांचे हे प्रकार ऐक. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. 4थ्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नानुसार माणसांच्या निष्ठेच्या परीक्षेसाठी सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकारचे एजंट सांगितले. परंतु ज्यांची श्रद्धा, रुची भजन पूजनात नाही त्यांच्या निष्ठेची ओळख कशी व्हावी याच्यासाठी सांगितले की ज्यांची यजन पूजनात श्रद्धा नाही अशा माणसांना शरीर निर्वाहासाठी भोजन तर करावेच लागते. मग ते नास्तिक असोत, आस्तिक असोत, वैदिक, ईसाई, पारशी, यहुदी, यवन इत्यादी कोणत्याही संप्रदायाचे असोत, त्या सर्वांसाठी येथे आहारस्त्वपि पद देऊन म्हटले आहे की निष्ठेच्या परीक्षेसाठी यजन पूजनच नाही तर भोजनाच्या रुचीवरूनही त्यांच्या निष्ठेची ओळख होईल. मनुष्याचे मन स्वाभाविकच ज्या भोजनासाठी लालायित होते, अर्थात ज्या भोजनाची गोष्ट ऐकून, त्याला पाहून, त्याला चाखून मन आकृष्ट होते, त्यानुसार त्याची सात्विकी, राजसी, तामसी निष्ठा मानली जाते. या ठिकाणी एखादा असेही म्हणू शकतो की सात्विक, राजस आणि तामस आहार कसा कसा असतो हे सांगण्यासाठी हे प्रकरण आले आहे. स्थूल सृष्टीने पाहिल्यास असेच वाटते, पण सखोल विचार केल्यावर असे वाटणार नाही. वास्तविक येथे आहाराचे वर्णन नाही तर आहारीच्या रुचीचे वर्णन आहे. म्हणून आहारीच्या श्रद्धेची ओळख कशी होईल हे सांगण्यासाठी हे प्रकरण आले आहे. तेषां भेदमिमं शृणु. यज्ञ, तप आणि दानाचे प्रकार ऐक. अर्थात मनुष्याची स्वाभाविक रुची, प्रवृत्ती आणि प्रसन्नता कशा कशात असते ते तू ऐक. जसे आपल्या रुचीनुसार एखादा ब्राह्मणाला दान देणे पसंत करतो तर दुसरा अन्य साधारण मनुष्याला दान देणेच पसंत करतो. एखादा शुद्ध आचरणाच्या व्यक्तीशी मित्रता करतो तर दुसरा ज्याचे खाणेपिणे, आचरण इत्यादी शुद्ध नाहीत अशा माणसांशी मित्रता करतो इत्यादी इत्यादी. तात्पर्य सात्विक माणसांची रुची सात्विक खाणे-पिणे, राहणीमान, कार्य, समाज, व्यक्ती इत्यादीत असते आणि त्यांचीच संगती करणे त्यांना चांगलं वाटतं. राजस माणसांची रुची राजस खाणे-पिणे, राहणीमान, कार्य, समाज, व्यक्ती इत्यादीत असते आणि त्यांचीच संगती करणे त्यांना चांगले वाटते. तामस माणसांची रुची तामस खाणे-पिणे, राहणीमान इत्यादी तसेच शास्त्र निषिद्ध आचरण करणाऱ्या मनुष्याबरोबर उठणे, बसणे, खाणे-पिणे, गप्पा मारणे, बरोबर राहणे, मित्रता करणे इत्यादीत असते आणि त्यांचीच संगती त्यांना चांगली वाटते. तसेच तशाच आचरणात त्यांची प्रवृत्ती असते. परिशिष्ट भाव. मनुष्याद्वारे स्वभावानुरूप होणाऱ्या क्रिया 2 प्रकारच्या असतात, व्यवहारिक आणि शास्त्रीय. म्हणून येथे आहार याच्या अंतर्गत व्यवहारिक खाणे-पिणे, राहणीमान इत्यादी आणि यज्ञ, तप, दान यांच्या अंतर्गत शास्त्रीय क्रिया समजाव्या. 8वा श्लोक आहे. रामकृष्ण हरी. आयुः सत्त्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारः सात्विक प्रियाः. आयु, सत्वगुण, बल, आरोग्य, सुख आणि प्रसन्नता वाढविणारे, स्थिर राहणारे, हृदयाला शक्ती देणारे, रसयुक्त तसेच स्निग्ध असे आहार अर्थात भोजन करण्याचे पदार्थ सात्विक मनुष्याला प्रिय असतात. आयुः
जो आहार करण्याने मनुष्याचे आयुष्य वाढते. सत्वम सत्वगुण वाढतो. बलम शरीर, मन, बुद्धी इत्यादीत सात्विक बल तसेच उत्साह उत्पन्न होतो. आरोग्य शरीरात निरोगता वाढते. सुखम सुख शांती प्राप्त होते. आणि प्रतिविवर्धनाहा ज्यांना पाहिल्यानेच प्रियता वाटते, प्रियता निर्माण होते, ते बरे वाटतात. अशा प्रकारचे स्थिर आहार जे पचण्यास जड नाही तर सुपाच्य आहेत, ज्याचे सार ज्याचे सार शरीरात दीर्घकाल शक्ती देत राहते आणि हृदय, फुफ्फुसे इत्यादींना शक्तिदायक व बुद्धीत सौम्य भाव असणारे रस्याहा फल, दूध, साखर इत्यादी रसयुक्त पदार्थ, स्निग्धाः तूप, लोणी, बदाम, काजू, किसमिस, सात्विक पदार्थापासून निघालेले तेल इत्यादी स्नेहयुक्त भोजनाचे पदार्थ, तेही पूर्ण शिजलेले व ताजे आहेत. आहारात सात्विक प्रियाः असे भोज्य पदार्थ म्हणजे लेह भोज्य पेय, लेह आणि चोष्य सात्विक मनुष्याला प्रिय असतात. म्हणून अशा आहारात रुची असल्यास तो मनुष्य सात्विक आहे अशी ओळख होते. रामकृष्ण हरी. 9वा श्लोक आहे. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः. अति कडू, अति आंबट, अति खारट, अति गरम, अति तिखट, अति रुक्ष आणि अति जळजळीत अर्थात भोजनाचे पदार्थ राजस मनुष्याला प्रिय असतात, जे दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारे असतात. कटू, कारले, कोरपड इत्यादी अत्यंत कडू पदार्थ. आम्ल, चिंच, आमसूल, लिंबू, ताक पदार्थ, सडून बनवलेला सिरका इत्यादी अतिशय आंबट पदार्थ. लवणम, अधिक खारट पदार्थ इत्यादी. अत्युष्ण, ज्यातून वाफ निघत आहे असे अत्यंत गरम पदार्थ. तीक्ष्ण, जे खात असताना नाक, डोळे, मूग यातून पाणी निघून अंगाला घाम सुटेल असे लाल मिरच्या इत्यादी तिखट पदार्थ. वृक्षम, ज्यात दूध, तुपासारख्या स्निग्ध पदार्थांचा संबंध नाही असे कोरडे पदार्थ. फुटाणे, लाह्या, सातू इत्यादी अधिक कोरडे पदार्थ. आणि विदाहीन मोहरी इत्यादी अधिक दाहकारक पदार्थ. मोहरी 2-3 तास ताकात भिजवली तर त्यात एक खमीर नावाचा पदार्थ तयार होतो, तो अति दाहकारक असतो. आहार राजस श्रेष्ठाः अशा प्रकारचे भोजनाचे पदार्थ भोज्य, पेय, लेह, चोष्य राजस माणसांना प्रिय असतात. यावरून त्यांच्या निष्ठेची ओळख होते. दुःख शोकामय प्रदाः, परंतु असे पदार्थ परिणामी दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारे असतात. आंबट, तिखट आणि दाहकारक असे पदार्थ खाताना जी जळजळ होते, जे दुःख आहे, भोजनोत्तर मन प्रसन्न होत नाही, पण स्वाभाविक चिंता असते, हा शोक आहे. अशा भोजनाने बहुधा शरीरात रोग उत्पन्न होतात. रामकृष्ण हरी. 10वा श्लोक आहे. यातयामंगतरसं पूति पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. जे भोजन विटलेले, रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे आणि उष्टे आहे, तसेच जे महान अपवित्रही आहे, मांस इत्यादीही आहे, ते तामस मनुष्याला प्रिय असते. यात यामम, अर्धवट कच्चे, जास्त शिजलेले नसलेले ऋतू व्यतिरिक्त फळे इत्यादी, फ्रीजमध्ये टिकून ठेवलेले भाजी, फलादी भोजनाचे पदार्थ. गतरसम, उन्हाने ज्यांचा स्वाभाविक रस सुकून गेला आहे अथवा यंत्राने ज्यातील सत्व काढून घेतले आहे असे दूध, फळे इत्यादी. पुती, काही पदार्थ सडून निर्माण केलेले, दारू आणि स्वाभाविक दुर्गंध असणारे कांदा, लसूण इत्यादी. पर्युषितम, पाणी आणि मीठ मिसळून केलेली भाजी, भाकरी इत्यादी पदार्थ एक रात्र उलटल्यावर शिळे म्हटले जाते. परंतु केवळ शुद्ध दूध, तूप,
साखर इत्यादींनी बनविलेले अथवा अग्नीवर तयार केलेले पेढा, लाडू, जिलेबी इत्यादी पदार्थ त्यामध्ये विकृती येईपर्यंत शिळे मानले जात नाहीत. अधिक काळापर्यंत राहिल्यास त्यात विकृती म्हणजे दुर्गंधी वगैरे निर्माण झाल्यास त्यांनाही शिळे मानले जाते. उच्चिष्ट जेवणानंतर पात्रात उरलेले अथवा उष्टा हात लागलेले आणि ज्याला गाय, मांजर, कुत्रा, कावळा इत्यादी पशु पक्ष्यांनी पाहिलेले, वास घेतलेले, खाल्लेले असेल तर ते सर्व उष्टे मानले जाते. अमेध्यम रजवीर्यजनित मांस, मासे, अंडे इत्यादी महान अपवित्र पदार्थ जे गतप्राण आहेत, ज्याला केवळ स्पर्श केल्यानेही स्नान करावे लागते. अपिच या अव्ययाच्या प्रयोगाने त्या सर्व पदार्थांना घेतले पाहिजे जे शास्त्र निषिद्ध आहेत. ज्या वर्ण व आश्रमात जे जे पदार्थ निषिद्ध सांगितले आहेत त्या वर्ण आश्रमासाठी ते निषिद्ध मानले गेले आहेत. जसे मसूर, गाजर, सलगम वगैरे. भोजन तामस प्रियम असे भोजन तामस माणसाला प्रिय असते. त्यावरून त्याची निष्ठा ओळखली जाते. उपयुक्त भोजनापैकी सात्विक भोजन देखील आसक्ती ठेवून खाल्ले तर ते राजस होते आणि आधाशासारखे आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ले तर ते अजीर्ण होणे एवढे तर ते तामस होते. त्याचप्रमाणे भिक्षुकाला विधी प्राप्त भिक्षा इत्यादीत आलेले कोरडे, तिखट, शिळे पदार्थ जे राजस व तामस आहेत, परंतु त्याने भगवंतांना त्याचा नैवेद्य दाखवून भगवन नामाचे उच्चारण करीत कमी प्रमाणात खाल्ले तर ते भोजन देखील भाव आणि त्यागाच्या दृष्टीने सात्विक होते. जर भगवंतांना येथे आहाराचेच वर्णन करावयाचे असते तर त्यांनी आहाराचा विधी, त्यासाठी कर्माच्या शुद्धी अशुद्धी यांचे वर्णन केले असते. जसे शुद्ध कमाईच्या पैशांनी धान्य इत्यादी खाद्य पदार्थ विकत आणावे, स्वयंपाकघर शुद्ध सारवलेले स्वच्छ असावे, धूत वस्त्र परिधान करून पवित्रतापूर्वक स्वयंपाक केला जावा, अन्न तयार झाल्यावर भगवंतांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा, नंतर भगवंताचे चिंतन तसेच त्यांच्या नामाचा जप करीत प्रसाद बुद्धीने अन्न सेवन करावे, असे भोजन सात्विक असते. स्वार्थ आणि अभिमान यांनी युक्त होऊन सत्य असत्याचा विचार न करता पैसा कमविणे, स्वाद, शरीराची पुष्टी, भोग भोगण्याचे सामर्थ्य वाढविणे इत्यादी उद्देश ठेवून खाद्यपदार्थ विकत आणणे, जिभेला चटकदार लागणारे व दिसण्यातही सुंदर असणारे अशा पद्धतीने त्यांना बनविणे आणि आसक्तीपूर्वक खाणे असे भोजन राजस असते. असत्य, कपट, चोरी, दरोडे घालून, विश्वासघात इत्यादी कोणत्याही पद्धतीने पैसा कमविणे, शुद्धी अशुद्धीचा मुळीच विचार न करता मांस, अंडे इत्यादी पदार्थ विकत आणणे, विधिविधानाकडे मुळीच दृष्टी न ठेवता स्वयंपाक तयार करणे आणि हात पाय इत्यादी न धुता चप्पल जोडे घालूनच अशुद्ध वातावरणात त्याचे सेवन करणे हे भोजन तामस असते. भोजनासंबंधी आवश्यक विचार असे की उपनिषदात असे आले आहे की जसे अन्न असते तसेच मन बनते. अन्नमयम ही सौम्य मन, अर्थात अन्नाचा परिणाम मनावर होतो. अन्नाच्या सूक्ष्म सार भागाने मन अंतःकरण बनते. दुसऱ्या क्रमांकाच्या भागापासून वीर्य, तिसऱ्या क्रमांकाच्या भागापासून रक्त इत्यादी आणि चौथ्या क्रमांकाच्या स्थूल भागापासून मल बनतो, तो बाहेर पडतो. म्हणून मनाला शुद्ध बनविण्यासाठी भोजन शुद्ध पवित्र असले पाहिजे. भोजनाच्या शुद्धीने मनाची म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होत असते. आहार शुद्धो सत्व शुद्धी. येथे जेथे भोजन केले जाते तेथील स्थान, वातावरण, दृश्य तसेच ज्याच्यावर बसून भोजन करतो ते आसनही शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. कारण भोजन करतेवेळी प्राण जेव्हा अन्न ग्रहण करतात तेव्हा ते शरीराच्या रोमछिद्रामधून आसपासच्या परमाणूंना सुद्धा खेचून घेत अन्न ग्रहण करतात. म्हणून तेथील स्थान, वातावरण इत्यादी जसे असतील तसेच प्राण परमाणू खेचून घेतील आणि त्यानुसारच मन बनेल. स्वयंपाक करणाऱ्याचे भाव, विचार सुद्धा शुद्ध सात्विक असावेत.
भोजनापूर्वी दोन्ही हात, दोन्ही पाय, मुख हे पाचही शुद्ध पाण्याने धुवावेत. मग पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून शुद्ध आसनावर बसून भोजनाचे सर्व पदार्थ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. 9व्या अध्यायाचा 26वा हा श्लोक म्हणून भगवंतांना अर्पण करावे. अर्पणानंतर उजव्या हातात पाणी घेऊन ब्राह्मणं ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. 4थ्या अध्यायाचा 24वा हा श्लोक म्हणून आचमन करावे आणि भोजनाचा पहिला घास भगवंताचे नाव घेऊन मुखात घालावा. प्रत्येक घास चावताना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र 2 वेळा म्हणून किंवा आपल्या इष्ट देवाचे नाव घेत घास चावावा व गिळावा. या मंत्रात एकूण 16 नामं आहेत आणि 2 वेळा मंत्र म्हटल्यास 32 नामं होतात. आपल्या मुखातही 32 दात आहेत, म्हणून मंत्राच्या प्रत्येक नावाबरोबर 32 वेळा घास चावल्याने ते भोजन सुपाच्य आणि आरोग्यदायक होते आणि थोड्या अन्नानेच तृप्ती होते. तसेच त्याचा रसही चांगला बनतो आणि त्याबरोबरच भोजन सुद्धा भजन होते. भोजन करते वेळी प्रत्येक घास घेताना नाम जप केल्यास अन्न दोषही दूर होतात. जे लोक ईर्ष्या, भय आणि क्रोध युक्त आहेत, तसेच लोभी आहेत आणि रोग तसेच दैन्य पीडित आणि द्वेषी आहेत, त्यांनी केलेले भोजन चांगले पचत नाही, अर्थात त्यांना अजीर्ण होते. म्हणून मनुष्याने भोजन करते वेळी मनाला शांत आणि प्रसन्न ठेवावे. मनात काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी दोषांच्या वृत्ती येऊ देऊ नयेत. जर त्या कधी आल्या तर त्यावेळी भोजन करू नये, कारण वृत्तींचा परिणाम भोजनावर होतो आणि त्यानुसार मन बनते. असेही ऐकण्यात आले आहे की फौजी लोक जेव्हा गायीचे दूध काढतात तेव्हा अगोदर वासरू सोडतात व त्या वासरामागे कुत्रा सोडतात. आपल्या वासरामागे कुत्र्याला आलेले पाहून गाय जेव्हा क्रोधित होते तेव्हा वासराला आणून बांधतात आणि मग धार काढतात. ते दूध फौजी लोकांना पाजले जाते, त्यामुळे ते लोक भयंकर क्रूर बनतात. त्याचप्रमाणे दुधाचा परिणाम प्राण्यावरही होतो. एकदा कोणीतरी परीक्षा घेण्यासाठी काही घोड्यांना म्हशीचे दूध आणि काही घोड्यांना गाईचे दूध पाजून त्यांना तयार केले. एके दिवशी सर्व घोडे कुठेतरी जात होते. रस्त्यात नदी लागली. म्हशीचे दूध प्यायलेले घोडे त्या नदीत बसले आणि गाईचे दूध प्यायलेले घोडे नदी पार करून गेले. त्याचप्रमाणे बैल आणि रेड्याचे परस्पर युद्ध करविले तर त्यात रेडा बैलाला मारेल, परंतु दोघांना गाडीला झुपले तर रेडा उन्हाच्या वेळी जीभ बाहेर काढेल आणि बैल उन्हातही चालत राहील, कारण म्हशीच्या दुधात सात्विक बल नसते, परंतु गायीच्या दुधात सात्विक बल असते. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या वृत्तींचा पदार्थावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या दृष्टीचाही परिणाम होतो. वाईट माणसाची किंवा भुकेल्या कुत्र्याची दृष्टी भोजनावर पडली तर ते अन्न अपवित्र होते. मग ते अन्न पवित्र कसे होईल? भोजनावर त्याची दृष्टी पडली तर त्याला पाहून मनात प्रसन्न व्हावे की भगवंतच त्या रूपाने आले आहेत असे समजून त्याला अन्नातील थोडा भाग प्रथम द्यावा आणि भोजन करावे. त्याला दिल्यानंतर उरलेले शुद्ध अन्न स्वतः खावे, म्हणजे दृष्टीदोष नाहीसा होऊन ते अन्न पवित्र होते. दुसरी गोष्ट, लोक वासराला पोटभर दूध पिऊ न देता सर्व दूध स्वतःच काढून घेतात. ते दूध पवित्र राहत नाही, कारण त्यात वासराचा हक्क असतो. वासराला पोटभर दूध पिऊ द्यावे, त्यानंतर जेवढे दूध निघेल मग ते पावभर का असे ना फार पवित्र असते. भोजन करणारे आणि करविणारे यांच्या भावांचाही भोजनावर परिणाम होतो. जसे भोजन करणाऱ्यापेक्षा भोजन करविणाऱ्याची जितकी अधिक प्रसन्नता असेल ते भोजन उत्तम दर्जाचे मानले जाईल. भोजन करविणारा तर मोठ्या प्रसन्नतेने भोजन करवितो, परंतु भोजन करणाऱ्याने फुकटात भोजन मिळाले, आपले इतके पैसे वाचले, याने शरीर पुष्ट होईल असा स्वार्थी भाव ठेवला
तर ते जेवण मध्यम दर्जाचे होते. भोजन करविणाऱ्याचा हा भाव असेल की हा घरी आला आहे तर याला जेवण घालावेच लागेल, भोजन तयार करावेच लागेल, खर्च करावा लागेल, आणि भोजन करणाऱ्यातही स्वार्थ भाव असेल तर ते भोजन निकृष्ट दर्जाचे होईल. या विषयात गीतेने सिद्धांत रूपाने म्हटले आहे की सर्व भूत हिते रताः. 5व्या अध्यायातला 25वा श्लोक आणि 12व्या अध्यायातला 4था श्लोक. तात्पर्य असं की ज्यांचा संपूर्ण प्राण्याविषयी हिताचा भाव जितका अधिक असेल त्याचे पदार्थ, क्रिया इत्यादी तितकेच पवित्र होतील. भोजनाच्या शेवटी आचमन घेतल्यानंतर हे श्लोक म्हणाले: अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञ प्रतिष्ठितम्. नंतर भोजन पचविण्यासाठी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणम देहमाश्रयता प्राणापान समायुक्त पचमन्य चतुर्विधम. 15व्या अध्यायातला 14वा श्लोक म्हणत मध्यम या बोटाने नाभी हळूहळू फिरवावी. रामकृष्ण हरे. 11वा श्लोक आहे. थांबायचं का पण इथे नाही? हो चालेल ना. हो ना, हो चालेल. एकत्र किती राहावं वाजले? लागले. 3:57. हा ठीक आहे, ठीक आहे. हो, रामकृष्ण हरे. चालेल. छान सांगितलं. आणि सगळं तत्वविवेचनीमधूनच वाचलं. नाही ताई, साधक संजीवनी. साधक संजीवन. हो, म्हणजे मी आता त्यात मी हे पुस्तक आल्यानंतर मग मी आपल्याला सांगितलं होतं ना की आलेत, मी आता प्रयत्न करते बर. वाचण्याचा. तर त्या मी वाचताना ते ऐकलं होतं साधं संजीवनी. मी दोन्ही दोन्ही पण चेक करायचे कोणतं वाचू राहिले, समजत नसायचं कोणतं वाचतात ते. मग तर साधं संजीवनीचं वाचण्याचं असलेलं असतं, मला ते एकदा समजलं तर मग ठीक आहे म्हटलं, मग त्याच्यातून वाचू असं. छान. ज्ञानेश्वरीतून पण सांगतं का? नाही नाही, छान वाटलं. आणि श्लोक ऐकताना तर खूपच सुंदर वाटलं. असं वाटलं श्लोक परत परत ऐकावेत काही की. एक तर आवाज सुंदर आहे, धन्यवाद. आणि म्हणायची लय पण वेगळी आहे, आणि वाचण्याचं सुद्धा ढंग वेगळा आहे. छान वाटलं. सुंदर. धन्यवाद ताई. रामकृष्ण हरी. मी विचारणार होते जमलंय का नाही जमलंय, कारण मला काही म्हणजे आज पहिलीच वेळ आहे ना माझी. बर. नाही, छान वाचलं अगदी. धन्यवाद. धन्यवाद ताई. रामकृष्ण हरी. मी बघते, प्रयत्न चालू आहे शेवट. माझा हे सारांश हो, काढण्याचा, शेवट. पण मी सारा ज्ञानेश्वरीतून काढते. हा, काही ज्ञानेश्वरीतून काढले का? हा म्हणजे प्रयत्न चालू आहे अजून, बघू आता. म्हणजे हो ना, आता बर. 11 झाले मला, तर अजून आहे वेळ म्हणायला. हा आहे पुष्कळ वेळ आहे, काही हरकत हा नाही. हा चालेल. तर मग करते प्रयत्न मी. हो हो हो. चालेल. चालेल. धन्यवाद ताई. रामकृष्ण शेवटची हरी. प्रार्थना घेता. हो हो. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरि ओम. श्रीकृष्णार्पणमस्तु.